सांगली आणि साताऱ्यातल्या महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील कदम यांनी भाजपाकडून सांगली सातारा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्यासह सांगली साताऱ्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थितीत कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सदर विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी होईल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. तसंच निवडणूक मॅनेज झाली असं होऊ नये म्हणून विरोधकांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा अर्ज देखील वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यावर मागे घेतला जाईल असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. असं मी सुरू केल्याशिवाय कुठे होत आहे. चला रोल रोल. सांगली सातारा स्थानीय स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्याच्या उमेदवारीचा निर्णय होऊन महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा लढावी असा निर्णय झाल्यानंतर आमच्या पहिल्या राज्याची पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्राचं पार्लमेंटरी बोर्ड यांनी धैर्यशील कदम जे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते, दोनदा विधानसभा लढले, स्वतःचा साखर कारखाना आहे आणि खूप कार्यकर्त्यांचं मोह ज्यांच्याबरोबर आहे, नेत्यांशी सगळ्यांची अतिशय आपुलकीचे संबंध आहेत, असे धैर्यशील कदमांची उमेदवारी नक्की झाली. आज आम्ही सगळेजण माननीय आदरणीय उदयनराजे भोसले, माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय जयकुमार भाऊ गोरे, सुहास बाबर असे आम्ही सगळे आमदार खासदार आले आहेत. कारण 4 फॉर्म भरायचे असतात, प्रत्येकाबरोबर 5 असे 20 नेते फॉर्म भरतील असं आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे आणि वन वे निवडणूक ही होईल, पूर्ण यश मिळेल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. विरोधकांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांनी जर भरला नाही तर ते मॅनेज झालं असं म्हटलं जातं. मग तेवढा आरोप टाळण्यासाठी का होईना त्यांना भरावा लागतो. मग नंतर वरिष्ठ नेत्याने आवाहन केल्यानंतर काढायचा असतो. मग तो आवाहन केल्यामुळे काढला असं होतं. आधी भरायचा म्हणून भरायचा असतो, कारण लोक म्हणतील की काय पैसे घेतले काय, त्यामुळे त्यांनी भरला आहे. आमच्या राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी, एकनाथजी, सुनेत्रा वहिनी त्यांना अपील करतील की अरे बाबा इतकं वनवे आहे, कशाला सगळे 18 दिवस टेन्शन ठेवत आहे. पण निवडणूक झाली तर 90% मतं आम्हाला मिळतील. नेते म्हणतात की काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत भाजपचे, असंही राजकारणात म्हणत राहायचं असतं. व्यवहारात गरजेल तो पडेल काय, जो करतो तो असं करत नाही. आम्ही कसं केलं, गेल्या आठवड्यात कसं केलं. हां चला. आमदार बाबर आज दिसत आहेत तानाजी पाटील अर्ज मागे. नाही, आमदार बाबर हे शिवसेनेचे अतिशय चांगले आमदार नेते आहेत. ते आणि एकनाथजी तानाजी पाटलांना समजवतील, भविष्यात त्यांना काही चांगलं दिलं जाईल आणि तेही उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला खात्री आहे. मी तुमच्या माध्यमातून ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्यांचा मित्र खूप वेळा घरी गेलो आहे त्यांना आवाहन करतो की ठीक आहे, आता तुम्हाला भविष्यातलं काही ना काही आश्वासन मिळेल, पण तुम्ही मागे घ्या. ओके चला. काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेला इथं काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी अर्ज वेगळे दाखल केलेले आहेत, महाविकास आघाडीने वेगळा अर्ज दाखल केलेला आहे. आगे आगे देखते जाओ क्या क्या होता है. उमेदवारी जाहीर केलेली आहे, आज आपण अर्ज भरलेला आहे. काय वाटतं आपल्याला आणि विजयाचा कितपत विश्वास वाटतो? महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक लढण्याची संधी दिली. आमचे नेते आदरणीय या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांनी या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या विनंतीवरून, सूचनेवरून माझ्यासारख्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या एक छोट्याशा पदाधिकाऱ्याला संधी दिली. ही संधी ही काम करण्याची संधी आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवणे हेच
या संधीचं सोनं केल्यासारखं होईल आणि ज्या विश्वासानं नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या विश्वासाला महायुतीच्या एकात्मतेला कुठेही तडा जाऊन देणार नाही असं काम यापुढं आमच्याकडनं होईल. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये जयभाऊंजवळ तुमची भूमिका महत्त्वाची हे त्याचं फळ आहे का? त्या सगळ्या सत्ता स्थापनेमुळे दुखावलेली एकनाथ शिंदेची शिवसेना ही या निवडणुकीत तुमच्यासोबत राहील का? या निवडणुकीची निकाल निर्णय होण्यापूर्वी सर्व महायुतीतल्या नेत्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो, त्यांना विनंती केलेली आहे की यदा कदाचित मला पक्षानं संधी दिली तर आपण त्यासाठी मदत करावी आणि सगळ्यांनी मला मदत करायचं निश्चित केलेलं आहे. तसा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेला आहे. शिंदे सेनेचा एक अर्ज भरलेला आहे. तानाजी पाटील यांनी अर्ज काल मी काय त्याची माहिती घेतली नाही. विजय आपलाच होईल हे निश्चित आहे. नक्कीच होईल, 100% होईल. मुख्यमंत्र्यांवर टीका करते, आपल्यावर टीका करत आपल्यावर टीका करते. काल लोकप्रतिनिधी आंदोलन होता, पण शेतकऱ्यांच्या लाडकी बहीण आहे. आंदोलनात सुद्धा आपल्यावर टीका केली गेली. अरे बाबा माझ्या लाडक्या भगिनी आहेत त्या, पण त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि आता जेव्हा राजकीय अस्तित्व शोधायला लागतं तेव्हा कुठंतरी आपलं अस्तित्व जिवंत ठेवायला कोणाबरोबर तरी बोलायला लागतं. बोलला तरच चर्चा होते. जर त्या बोलल्या नसत्या तर तुम्ही आता मला प्रश्न विचारला असता का? त्यामुळे राजकीय अस्तित्व आता ज्यांचं अख्ख्या जिल्ह्यातलं मताची संख्या 4 आहे 810 पैकी, आता शेवटी मीडियाच्या माध्यमातून तरी अस्तित्व जिवंत ठेवणं हे आवश्यक असतं. त्यामुळं कोण काय बोलतं याला अधिकचं महत्त्व देणं आवश्यक वाटत नाही मला. थँक्यू.